सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। संत बाबा अमरजीत सिंह इनका हमारे सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज की ओर से हार्दिक स्वागत। कार्यक्रमाला लागलीच सुरुवात होणार आहे। संत बाबा अमरजीत सिंह जी इथं आलेले आहेत, तेव्हा पुनश्च एकदा त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 23/12/17 रोजी आपणा सर्वांचं कैलासवासी रामचंद्र शिधोजीराव पिंपळे व कैलासवासी रघुनाथराव शिधोजीराव पिंपळे स्मृती सभागृहामध्ये अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या वतीनं नांदेड सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचा घेण्यात येणारा हा वधूवर पालक मेळावा, या पालक मेळाव्याच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात म्हणजेच उद्घाटन समारोहात मी राजेश जाधव आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। शिखांची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नंदीग्राम तथा नंदीतट तथा नंदीतड किंवा ज्याचं नाव नवन दडेरा म्हणजेच सध्याच्या गुरु गोविंद सिंगजी यांच्या पावन पवित्र नांदेड भूमीतील भक्ती लॉन्समध्ये हा वधूवर पालक परिचय मेळावा घेताना आम्हास तुमच्यासह खूप आनंद होत आहे। आजच्या या गतिमान युगात लोकांना मिळणारा अपुरा वेळ याचा विचार करून केलेली ही संकल्पना म्हणजे वधूवर पालक मेळावा होय। यामुळं प्रत्येक पालकाला विवाहयोग्य वधूवराशी प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य होणार नाही, त्याचप्रमाणे न परवडणारी महागाई व अशा बऱ्याचशा समस्यांचा विचार करावा लागणार आहे। त्यामुळं समाज बांधवही एकत्र येतात, म्हणून हा केलेला उहापोह एकमेकांना माहिती देण्याघेण्याचं आणि आपल्या पाल्यांना योग्य जोडीदार शोधण्याचं उद्दिष्ट अशा या उपक्रमातून साध्य होतं आणि हेच साध्य करण्यास हा वधूवर पालक परिचय मेळावा आपण इथं आयोजित केलेला आहे। तसं एकूण 4 आश्रमातील गृहस्थाश्रम हा दुसरा। गृहस्थाश्रमामधली पहिली पायरी वधूवर संशोधन व त्यानंतर विवाह। स्त्री व पुरुष हे एकमेकांच्या सर्व बाबतीत परस्पर पूरक असल्यामुळे त्यांचे एकत्रित आयुष्य उभयतांच्या आयुष्याला पूर्णत्व आणतं। एकाशिवाय दुसरं कायमचं अपूर्ण राहतं। ज्याप्रमाणे 2 अर्धवर्तुळे एकत्र येऊन एक पूर्ण वर्तुळ तयार होतं। समाजाच्या उभारणीसाठी, संस्कृतीच्या बांधणीसाठी आणि वंशाच्या वृद्धीसाठी एकमेकाला पूरक असणारं स्त्री पुरुष एकच येऊन त्यांचे कुटुंब तयार होऊन त्याला समाज मान्यता हवी। विवाहाचा उद्देश उपभोग नसून सर्वांग व परिपूर्ण सरस अशी प्रजा निर्माण करण्यासाठी संयमित जीवन व सुस्थिर कुटुंब व्यवस्था, ज्यात विवाहामुळे प्राप्त होणारी प्रतिष्ठा हे विवाहाचे 2 मुख्य उद्देश आहेत। अशा उद्देशपूर्तीसाठी उपवधूवराची योग्य निवड करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे। निवडीमध्ये कुलशाली, अनुरूप शिक्षण, माफक सौंदर्य हे अपेक्षित असतं। बदलत्या परिस्थितीनुसार विवाहाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन आता फार मोठे विधी न करता त्यातील भावना जपणे सगळ्यांसाठी हितकारक होईल, म्हणून गेल्या बऱ्याच दिवसापासूनचा श्री यंदे साहेब, श्री पिंपळे साहेब आणि सर्व आमची कार्यकारिणी आणि सर्व समाज बांधवाचा हा प्रयत्न आज साकार झाला असं मला वाटतंय। तेव्हा प्रथम गणरायाला, सरस्वती मातेला, आपल्या परमेश्वराला आणि निमिषंबा देवीला अशी प्रार्थना करतो, हे जगद्वंदिनी निमिषंबा देवी, विश्वमोहिनी मंगलवरदे, विद्यादायिनी सरस्वती देवी विमलमती दे, वाग्विलासिनी मृदुल शब्द दे अशी विनंती आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जसे चंद्राशिवाय रात्र नाही, सूर्याशिवाय दिवस नाही, तसे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याशिवाय आपलाही कार्यक्रम नाही। म्हणूनच आजच्या या आपल्याही कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांचे लाडके तथा सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज नांदेडचे अध्यक्ष माननीय माणिक प्रभूजी पिंपळे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। आदरणीय माणिक प्रभूजी पिंपळे साहेब, सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज नांदेडचे
अध्यक्ष म्हणजे ज्यांच्या अंगी नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व अशा त्रिवेणी संगमाचं कौशल्य ज्यांना लाभले आहे असे ते आमचे श्री माणिक प्रभूजी पिंपळे साहेब आत्ताच स्थानापन्न झाले, तेव्हा धन्यवाद साहेब. नवन दडेरा म्हणजे आजचं नांदेड. येथे 10व्या शतकात बाबा बंदासिंगाचं काही काळ वास्तव्य होतं. पुढं शिखांचे 10वे गुरु गोविंदसिंगजी यांनी इथं देह ठेवला. त्यांच्या स्मरणप्रित्यर्थ इथं भव्य गुरुद्वारा उभा करण्यात आला आहे. आणि सर्व पाहुण्यांना विनंती आहे की येथे आलाच आहात तर आमचा एकदा गुरुद्वाऱ्याला नक्की भेट द्या. हे शहर म्हणजे आम्हा सर्वांची दक्षिण काशीच आहे. तेव्हा बाबाजी या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्व गुरूंचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांना वंदन करतो. गुरु नानक जी पंजाबी में कहते हैं, सिमर 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 सुख पाऊं, कल कलेस तन माहे मिटाऊं, सिमरव जास विसंबर एके, नाम जपत अगनत अनेके, वेद पुराण सिमरत सुधारव, कीने राम नाम एक अक्षर, किनका एक जिस जीव बिसावे, ताकि महिमा गनी न आवे, काखी एके दर्श तुम्हारो, नानक उन संग मोहे उदारो. बाबाजी, उनकी महती तो अपार है, लेकिन यहाँ पर आपकी क्या कम है. तो मैं आदरणीय श्री संत बाबा अमरजीत सिंह जी को विनती करता हूँ, बड़े आदरपूर्वक प्रणाम करता हूँ और विनती ही करता हूँ कि आप हमारे इस प्रोग्राम के प्रमुख अतिथि बनकर हमारे इस प्रोग्राम की शोभा बढ़ाएं और हम सभी को आशीष दें. आदरणीय बाबाजी. प्रेमाचे शब्द, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, खळाळतं हास्य आणि मदतीचा हात या छोट्याशाच गोष्टी आहेत, पण आपल्याबरोबर इतरांचंही आयुष्य बदलून टाकतात त्या हमखास. असं हे सर्वच जण जे की आज आमच्या विनंतीला मान देऊन इथं हजर राहिलेत आणि ते इथं ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा जेवणाचा संपूर्ण खर्चासाठी 2 लाख रुपये असे माधवरावजी बिंड यांनीही हो हो बाबाजींचा सत्कार होत आहे. श्री माणिक प्रभू पिंपळे साहेब आणि सर्व कार्यकारिणीचे सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय बाबाजीचा सत्कार करावा. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. बाबाजी को प्रार्थना है, हमारे सोमवंशी आर्य क्षेत्रीय समाज के अध्यक्ष माणिक प्रभु पिंपळे इनको आशीष दे, शुभाशीर्वाद दे.
सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या अध्यक्षांचं स्वागत होत आहे. गुरुद्वाऱ्याकडून आणलेला हा शिरपेच आदरणीय बाबाजी अध्यक्षांना देत आहेत. जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. धन्यवाद. आमची नांदेड सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या कार्यकारिणीच्या सर्व विद्यमान सभासदांनाही विनंती करतो की त्यांनी इथं आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यात सर्वश्री माणिकप्रभूजी पिंपळे, माननीय श्री माणिकरावजी गुमटे, श्री किशोर जवळकर, सौ सुनीता उबाळे, श्री रमेश बागेलीकर, श्री चंद्रकांतजी उबाळे, श्री अजय दर्शनकर, सौ गीता उबाळे, अशोक बाबूरावजी दिल्लेराव, श्री दिलीपरावजी तपके, श्री वसंतरावजी तामटे, श्री राजेश दिल्लेराव, सौ रेखा पिंपळे. याचप्रमाणे आमची युवा कार्यकारिणी ज्यांनी या समाजासाठी या मेळाव्यासाठी खूप मेहनत घेतली असे या आमचे युवा सदस्य बालाजी उमराणकर, अविनाश वानखेडे, आदित्य तामटे, शुभम तामटे, लक्ष्मीकांत उमराणकर, अभिषेक दिलीपराव तपके, कुमारी धनश्री संजय तामटे, कुमारी दीप्ती उबाळे आणि कुमारी नंदिनी उमराणकर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आपण इथं हा कार्यक्रम घेत आहोत. यानंतर पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व बाहेरगावून आलेल्या समाज बंधू भगिनींचं, सर्व भावी वधूवरांचं, त्यांच्या पालकांचं आणि सभागृहांच्या मालकांचं सुद्धा मी इथं परत एकदा या स्मृती सभागृहामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शहर में हर तरफ खामोशी का आलम है. शहर में हर तरफ खामोशी का आलम है. क्यों पता है? क्योंकि भक्ति लॉन्स में वधूवर पालक मेळावा जो है तेव्हा पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं इथं स्वागत करतो. सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत मी आता केलंच आहे. यानंतर शारदास्तवन म्हणण्यासाठी कुमारी गिरिजा गणेश उबाळे हिला मी इथं पाचारण करतोय. कुमारी गिरिजा उबाळे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो नमोस्तु शारदे, नमो नमोस्तु शारदे, सकलकला विशारदे, अजानमी आधार दे, मनात सद्विचार दे, मनात सद्विचार दे. विनाधरी सुहासिनी, विनाधरी सुहासिनी, हे श्वेत पद्मवासिनी, सुशुभ्र वस्त्रधारिणी. नमोस्तु चित्तहारिणी, नमोस्तु चित्तहारिणी. नमो नमोस्तु शारदे, सकल कला विशारदे. अबोध अल्पमजमती, दया करी सरस्वती. विमूढ हो बृहस्पती, तु स्पर्शितास भगवती, तु स्पर्शितास भगवती. हे नाद ब्रह्म मोहिनी, मनोज हंस वाहिनी. हे नाद ब्रह्म मोहिनी, मनोज हंस वाहिनी. नमो मयूर विहारिणी, नमोस्तु भय निवारिणी, नमोस्तु भय विहारिणी.
नमो नमोऽस्तु शारदे नमो नमोऽस्तु शारदे सकलकला विशारदे सकलकला विशारदे शारदे 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 थँक्यू. खरंच गिरिजा खूप छान गायलीस, मस्त. आणि मा सरस्वती, मा निमिषंबा देवी हे आदिशक्तीचं एक रूप. निमिषंबा मातेची किंवा कोणत्याही देवदेवतांची पूजा करणं ही आपली परंपरा. मग ती परंपरा आपण तरी काय मोडायची? ह्या देवदेवतांच्या ठाई आपण कल्पिलेल्या शक्तीचीच, गुणांचीच ती खरी पूजा आहे. हे गुण, ती शक्ती मी मनापासून प्रयत्न करून दाखवीन असा संकल्प खरं तर पूजेच्या वेळी आपण करावा. या कार्यक्रमाचं पावित्र्य आम्ही कमी होऊ देणार नाही. सर्वांची योग्य ती काळजी घेऊ. सर्वांच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी आम्ही काम करू. पूजेचा संस्कार मनाला उभारी देतो, प्रसन्नता वाढवतो, मोठ्या ईश्वरीय शक्तीशी संवाद साधण्याची, एकरूप होण्याची आपली शक्ती वाढवतो. पूजा करणं हा आपल्या संस्कृतीचा, मानसिक घडणीचा सहज स्वभाव, ती आपली श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेला जाणतेपणाची, डोळसपणाची, बुद्धीची, विचारांची, संकल्पाची जोड दिली तर त्यातून खूप मोठं बळ निर्माण होतं. तेव्हा स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती मातेचं, तुळजाभवानी मातेचं पूजन करावं, या प्रतिमेचं पूजन करावं. सर्व कार्यकारिणी आणि बाबाजी, इनको मैं विनती करता हूँ कि आप सरस्वती या इस प्रतिमा का पूजन करें आणि सोबतच दीप प्रज्वलन करून सभागृहास प्रकाशमान करावं. आदरणीय बाबाजी, सर्व कार्यकारिणी, युवा कार्यकारिणी सर्वांना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यावं आणि देवीच्या प्रतिमेचं पूजन करावं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आत्ताच दीप प्रज्वलन होऊन आपल्या या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन झालेलं आहे. बघा कसं एवढंसंच असतं, एवढंसंच असतं. शून्यातून केवळ परब्रह्म जन्माला येतं. उगमाशी पाण्याची धार एवढीशीच असते. उगमाशी पाण्याची धार एवढीशीच असते. दुतडी भरून ती जगाची प्राणदायिनी होते. मातीत रुजलेलं एवढंसंच बीज, मातीत रुजलेलं एवढंसंच बीज पंचमहाभूतातलं अवघं रस शोधून घेतं. सळसळत्या पानांनी, फुलांनी, फळांनी ते लगडतं. विस्तारल्या फांद्यांनी आकाश कळू पाहतं. बघा, एवढासा शब्द जीवाला केवढा आधार वाटतो. एवढंसं स्मित परमसुखाचं होतं. एवढीशीच काळजी जगाला दिलासा देते. एवढंसंच घोषवाक्य आमूलाग्र असं क्रांती घडवते. एवढासाच अत्तराचा थेंब भवताला सुवासिक करतो. तर पहा, एवढासा दिवा भक्तीचा आणि पूर्ण भवतीचा अंधार उजळतो आणि आपला संकल्प पूर्ण करतो. पण कसं एवढंसंच असतं आणि एवढूशा दिव्यानं, एवढूशा दीपानं आपलं हे एवढा मोठा भक्ती लॉन्च उजळतो आहे असंच वाटतंय. या प्रकाशानं उजळो सारं हे सभागृह आणि तुम्हा सर्वांना मिळो योग्य साथीदार. दिवा भक्तीचा देवाघरी, दिवा प्रयत्नांचा दारापाशी, दिवा निश्चयांचा आकाश कंदिलात,
प्रकाश सुख समृद्धीचा वातावरणात या अंगणात दीप उजळले हजारो आणि सर्वांच्या सहकार्य समाज समृद्धी हो एवढीच अपेक्षा. धन्यवाद बाबाजी. आणि आता या दीप प्रज्वलानंतर मी कुमारी दीप्ती शंकरराव उबाळे हिला इथं पाचारण करणार आहे सरस्वती वंदनासाठी. कुमारी दीप्ती उबाळे. कुमारी दीप्तीचं BCA झालेलं आहे. भरतनाट्यम शास्त्रीय नृत्याचं शिक्षण तिनं पुण्यातल्या कालावर्धिनी इन्स्टिट्यूटमध्ये तिचं झालं आहे. ती स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहे. अनेक पारितोषिकही तिनं मिळवलेली आहेत. आता सध्या ती नृत्याचं प्रशिक्षण देत आहे. वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये तिनं भाग घेत असताना भरपूर गोल्ड मेडलही तिनं मिळवलेले आहेत. वेगवेगळ्या डान्स कॉम्पिटिशनच्या जजिंग पण ती करते. शास्त्रीय नृत्याचा वारसा मराठवाड्यात प्रथमच हिच्याकडून आपल्याला मिळतोय. तेव्हा कुमारी दीप्तीला मी इथं पाचारण करतोय. दीप्ती शंकरराव उबाळे आपल्यासमोर सादर करत आहे सरस्वती वंदना. नाव दीप्ती शंकरराव उबाळे. सादर करीत आहे कला प्रकार भरतनाट्यम. भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य तंजाऊर या गावातून आलं आहे, तामिळनाडूमधून. आणि सादर करत आहे माणिक विना ही स्तुती, जी सरस्वती देवीची स्तुती आहे. आणि सरस्वती कौतुकम सोबतच. कौतुकम म्हणजे काय? देवी सरस्वतीच्या सुंदर गुणांचे वर्णन केले आहे त्याच्यामध्ये, की तू विद्यादायिनी आहेस, सगळ्यांची जननी आहेस. अशा प्रकारे हे नृत्यातून सादर केलेलं वर्णन आहे देवी सरस्वतीचं. धन्यवाद. माणिक वीण माणिक वीण उबलालय दे मदारस मंजुळ वाग्विलास मागे नीलत्युदे कोमलगे मारंग कन्या मना स्मरमे चतुर्भुजे चंद्रकलावदं से कुचो न दे कुंकुम राग छोड़ कुंजे बाजकुश पुष्प बाण हस्ते
तक धलं कुतक दे कुतक तधिंगे न तुम तधे के तुम ताम तक केट केट तकी धरी केट केट तकी तुम केट केट तकी धरी केट केट तकी विश्व वंद्य जननी तू सरस्वती तुम गेडू तक केट केट तकी तुम गेडू तक केट केट तकी तक केट केट तकी वीणा पुस्तक धरिते हाती तगणम तगणम तकुंतरी किट तकी तगणम तगणम तकुंतरी किट तकी तगणम तकुंतरी किट तकी तगणम तकुंतरी किट तकी तकुंतरी किट तकी कमलासनी तू मयूर वाहिनी शांत चित्त तू कलावती तक केट केट तकी धरी केट केट तकी देवी शारदे देख केट केट तकी धरी केट केट तकी प्रभावती तुम केट केट तकी तुम नम केट तकी हंस कामिनी नम केट केट तकी नम नम केट तकी रूपवती जगणम केट तकी जगणम केट तकी जग जग दत्तते जग 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 जय 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 तक तक ताम धिक धिक तै ताकु धिकु ताके तुम केट केट तकी डन्नु संगे केट तकी धिके ताम ता ता ताम ता ता ताम ता ता ताम माता सरस्वती देवी माता सरस्वती देवी माता सरस्वती देवी सकल ज्ञानी विद्यादानी सकल ज्ञानी विद्यादानी वाग्देवी मधुभाषिनी वाग्देवी मधुभाषिनी माता सरस्वती देवी सकल ज्ञानी विद्यादानी वाग्देवी मधुभाषिनी माता सरस्वती देवी कमल नयनी स्मितवदनी कमल नयनी स्मितवदनी श्वेत वसनी मनहरिणी श्वेत वसनी मनहरिणी माता सरस्वती देवी मयूरासिनी वीणावादिनी मयूरासिनी वीणावादिनी सुखकारिणी यशदायिनी सुखकारिणी यशदायिनी माता सरस्वती देवी सकल ज्ञानी विद्यादानी वाग्देवी मधुभाषिणी माता सरस्वती देवी माता सरस्वती देवी माता सरस्वती देवी वा एकदा जोरदार टाळ्या होत्या. छान. बाबा जी, तुम्हारे आने से ये आंगन गुलजार हो गया. बाबा जी, तुम्हारे आने से आंगन गुलजार हो गया. हमारे इस प्रोग्राम का मौसम बाहर आ गया. आपके हंसी चेहरों से साफ हो रहा है तुम्हें भी इस प्रोग्राम से प्यार हो गया. बाबा जी, पर बाबा जी आप ना आते तो इस प्रोग्राम का मंजर उदास होता.
आप ना आते तो इस प्रोग्राम का मंजर उदास होता, आपके बिना यह हॉल भी उदास लगा होता। बाबा जी कितने अजीब हो आप, ये आपको बताएं कैसे। बाबा जी आप कितने अजीब हो, ये आपको बताएं कैसे। हमारी सादगी आपको दिखाएं कैसे। रिश्ता आपका अनमोल है हमारे लिए, रिश्ता आपका अनमोल है हमारे लिए, चंद लफ्जों में आपको बताएं कैसे। तो बाबा जी आप हमें आशीष दें, हम सबको शुभकामनाएं दें। तो मैं आपके सामने बाबा जी को विनती करता हूँ, बड़े सम्मानपूर्वक यहाँ आमंत्रित करता हूँ कि कृपा करें हमें आशीष दें। आदरणीय बाबा जी। अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे, एक नूर ते सब जग उपजया, कौन भले को मंदे। हम संसार में यात्रा करने के लिए जितने आत्मा रूपी प्राणी आए हैं, ये मत समझना कि हम अमृत वेला जो आके यहाँ पे बैठा है उस भगवान ने हमारे ऊपर दया किया है तो हम यहाँ सभा में आके बैठे हैं। और कोई तत्ते बोलता, कोई मीठे बोलता। हम इस संसार में अगर आए हैं तो किस लिए आए हैं, भगवान ने, परमात्मा ने किस लिए भेजा है। बोलते हैं संत जन कि राम राम की लूट है, लूट सके तो लूट, फिर पाछे पछताओगे प्राण जाएंगे छूट। हम इस संसार में भक्ति करने के लिए आए हैं। जो हम इस मित्र लोक में आए हैं, कोई यहाँ पे राजा मुनि ऋषि कोई नहीं रहा। महाराज कहते राजा प्रजा सम कर मारे, ऐसो काल बिडानी रे। इस संसार में ना कोई राजा रहा है ना कोई प्रजा, सम करके उस प्रभु ने सम कर मारा है कि एक समान रखा है। हमने यहाँ पे आके जातिवाद का लिए, फलाने कास्ट का है, फलाने धर्म का है, ये सिख है, हम हिंदू हैं, मुसलमान हैं, नहीं। मानुष की जात सबे एको पहचान। भगवान ने हमारे को मनुष्य बनाया है कि वहाँ पे जाके क्या करना, सभा बीच मीठे लफ्ज बोलना। अगर हमारे को इस संसार में मीठे लफ्ज बोलने आ गए ना, हम इस धरती से जीत के जाएंगे। तो इस करके हम सबसे बेनती करेंगे कि प्रभु का 2 मिनट अपन सिमरन करेंगे और उसमें सब लोग अपन सहयोगी होंगे, ताकि हम यहाँ से धरती से जब आत्म लोक में जाएं तो हमारी पहले सुनवाई हो। तो 2 मिनट 1 मिनट अपन उस प्रभु का आराधना करेंगे। भजमन नारायण नारायण नारायण, बोलो सारे जने। भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण। लगता है ये लोग चाय नहीं पी के आए। भजमन नारायण नारायण नारायण, 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 भन नारायण नारायण नारायण।
जो आपन प्रभु का सिमरन करते हैं ना, हमारे गुरुजन बोलते हैं कि आनंद आनंद सबको कहे, आनंद आनंद सबको कहे, आनंद गुरु से जान्या, जाने आनंद सदा गुरु से, कृपा करे प्यारिया। अगर हमको कोई पूछता सामने से आके कि कैसा है, तो अपन उसको जवाब देते हैं लफ्जों में, बहुत आनंद है। वो आनंद आपने जो नारायण का भजन किए हैं, यही आनंद है। संसार में अगर आप कहीं जा रहे तो कोई पूछता है आप कैसा हैं, तो अपन लफ्जों में बोल देते बहुत आनंद है। तो हमारे गुरुजन कहते हैं वो आनंद नहीं, आनंद आनंद सबको कहे, आनंद गुरु से जान्या, जाने आनंद सदा गुरु से, कृपा करे प्यारिया। कर कृपा किल भी कटे, जितने हमारे दुख पाप है ना, भगवान के सिमरन करने से हमारे नष्ट हो जाते हैं। हमारे को सतबुद्धि प्रभु दे देता है कि मार्ग में, मार्ग देव दैत जच्छय उपदायो, आदि अंत एक अवतारा। देवता और दैंत दोनों ने प्रभु एक ही समान उपजायु किया है। हमने देवता बनना है, देवता, दैंत नहीं बनना। तो वो देवता क्या करते हैं, जो हमने अभी सिमरन किया। तो अमृत वेला सच नाव बढ़ियाई विचार, कर्मी आवे कपड़ा नदरी मोख द्वार। अगर सवेरे अमृत वेले उठ के अगर प्रभु का आप, कोई जरूरी नहीं है कि मंदिर में जाएंगे तो ही प्रभु मिलेगा। परमात्मा आपके हृदय में बैठा है, हृदय में। ये मंदिर में अगर, गुरुद्वारे में, मस्जिद में अगर प्रभु रहे ना, तो साधु संत लोग सब तर ही जाएं। वो हमारे हृदय में रहता है, हृदय में। उसको दिल में खोजो, क्योंकि जब वो निकल जाता है तब हम बोलते हैं हमारी मृत्यु हो गई। फिर कोई डॉक्टर नहीं, कोई साइंसदान उठा नहीं सकता है। इस करके हम बहुत, हमारे को खुशी हुई जो कि सबको एकत्रित, सब आत्माओं को देख के बहुत मन खुशी हुआ कि अमृत बेले उठ के तो भजन तो किए। इस करके इतना गुरुद्वारा लंगर साहब के तरफ से संत बाबा नरेंद्र सिंह अते संत बाबा बलिंदर सिंह के तरफ से हम भगवान परमात्मा के वाहिगुरु के चरणों में अरदास करते हैं कि आपको सबको शांति बख्शे। बस इतना हमारा प्रमाण करना। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की। बोले सोनिहाल। यानंतर आदरणीय बाबाजीच्या हस्ते आपल्या सूचीचं विमोचन होणार आहे। स्वप्नपूर्ती नवीन नात्यांची। आजच्या दिवशी कोणाला काय द्यावं, जवळच्या जीवलगांना, प्रेमाच्या माणसांना, घट्ट दोस्तीची साथ निभावणाऱ्या तुम्हा सर्वांना काय द्यावं, नेहमीच्या ठरलेल्या सोप्या वाटांनी सगळेच जातात, त्या गर्दीत कशाला भर, म्हणून आम्ही जरा वेगळीच वाट निवडली आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं कोणाला काय द्यावं, तर सर्वांना आनंद द्यावा, ऊर्जा द्यावी, उमेद द्यावी, आणि ठरलंय तसंच। आणि आम्ही श्री माणिकप्रभूजी पिंपळे सर्व कार्यकारिणी यांच्या प्रेरणेनं नेहमीच्या उत्साहानं कामाला लागलो आणि वानखेडे, उमराणकर, तपके आणि आमची युवा कार्यकारिणी आणि टीम यांच्या आर्थिक परिश्रमातून घडला तो एक विशेष अंक, तो म्हणजे वधूवर पालक मेळाव्याची ही सूची। जशी सेलिब्रेटिंग लाईफ या सूत्राभोवती गुंफलेली, जशी गजरा गुंफणारी बोटं गजऱ्याआधी सुगंधानं घमघमतात, एकदम तसंच झालं। कुठून कुठून आल्या फोटोज, कुठून कुठून आले कुरियर्स, त्यातले ते त्यांचे बायोडाटा, त्यांची माहिती आणि बरंचसं काही। जणू हे लखलखते कण आणि ते एका पुस्तकात गुंफता या कार्यक्रमाआधीच आम्ही मनात उमवलेला प्रकाश प्रसन्न अनुभवला आणि ते तुम्हा सर्वांकडे पाहूनच। म्हणून ही उमेद, ही ऊर्जा फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या शुभेच्छा आणि त्यात ज्यांना आम्ही बंदिस्त केले त्यांच्यासाठी हे स्वप्नपूर्ती नवीन नात्यांची याचं प्रकाशन आदरणीय बाबाजीच्या हस्ते झालं
त्याबद्दल बाबांचे धन्यवाद. बोलो सोनिहाल, सत श्री अकाल. बाबाजींनी आपल्याला एवढंच त्यांच्या भाषणात सांगितलं, माळ्याशिवाय फुलांना बहर येत नाही, जनतेशिवाय सरकार बनत नाही, काही केल्याविना जय जयकार होत नाही, मेहनत करणारा कधी अपयशी होत नाही. तुम्ही स्वतःचं आकाश, स्वतःची जमीन स्थापित करा. तुम्ही समाजासाठी वेगळा इतिहास निर्माण करा. याचनेने कोणालाही आनंद मिळत नाही, तर तुमच्या पावलागणिक विश्वास निर्माण करा. असंच बाबाजींना आपला समाजाला उद्देशून बोललंय. बाबाजी पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद. वधू वर यांच्या पालकासहित सर्वांचं परत एकदा स्वागत. मी नाव वाचतो. या नावाच्या वधूंनी आणि वरांनी तयारीत राहायचं आहे. त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. हां, सुरुवातीला वधूपासून आपण सुरुवात करतो. लेडीज फर्स्ट. कुमारी प्रियंका चंद्रकांत दिलेराव, कुमारी केतकी कैलाश नवगिरे, कुमारी सायली दीपक सोमवंशी, कुमारी सायली विलास आहेर, कुमारी प्राजक्ता चंद्रशेखर चव्हाण, कुमारी स्नेहा ज्ञानेश्वर दिलेराव, कुमारी पूजा मधुकर सोनवळकर, कुमारी प्राची प्रमोदराव माळवतकर, कुमारी रुपाली शामराव सोमवंशी आणि कुमारी साक्षी शामराव सोमवंशी. या सर्व वधूच्या पालकांनी वधूसहित तयार व्हायचं आहे. काही मिनिटांमध्येच आपण त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मी जाधव साहेबांना पुढील कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी विनंती करतो. तर मी सांगत होतो, आपल्या या मेळाव्याच्या या कार्यक्रमाच्या भोजन व्यवस्थेकरता ज्यांनी 2 लाख रुपयांची देणगी दिली असे माननीय माधवरावजी बिंड नागपूर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आदरणीय माधवरावजी बिंड नागपूरहून आलेले, नानाजी दिलेराव. यानंतर कल्याणहून आलेले माननीय ॲडव्होकेट मोहनरावजी पिंपळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी इथं यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. ज्यांनी याच्यासाठी 1 लाख रुपये देणगी दिली, आदरणीय ॲडव्होकेट मोहनरावजी पिंपळे साहेब कल्याण यांना मी विनंती करतो, जे की कल्याण सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष आहेत. माननीय किशोरजी जवळकर यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट मोहनरावजी पिंपळे यांचा सत्कार करावा, जे की कल्याणचे अध्यक्ष आहेत. यांनी 1 लाख रुपयाची देणगी आपल्या या नांदेड समाजाला दिली. धन्यवाद साहेब. यांचा सत्कार करत आहेत आमच्या नांदेड समाजाचे सचिव किशोरजी जवळकर. यानंतर औरंगाबादहून आलेले मान्य राजीवजी काकडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आदरणीय राजीवजी काकडे साहेब. गीता उबाळे यांना मी विनंती करतो की त्यांनी काकडे साहेबांचं स्वागत करावं. समाजासाठी रात्रंदिवस झटणारे औरंगाबादहून आमचे श्रीयुत राजीवजी काकडे साहेब यांचा सत्कार करत आहेत गीता उबाळे. धन्यवाद साहेब. यानंतर सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज गुलबर्ग्याचे अध्यक्ष माननीय काशीनाथरावजी गवळी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं, आमचा सत्कार स्वीकारावा. सुनीताताई उबाळे यांना विनंती करतो की त्यांनी गवळी साहेबांचं स्वागत करावं. काशीनाथरावजी गवळी साहेब, जे की सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज गुलबर्गा इथले अध्यक्ष आहेत, त्यांचा स्वागत करत आहेत सुनीताताई उबाळे. यानंतर औरंगाबादहून आलेले माननीय सोमवंशी साहेब संतोषजी सोमवंशी साहेब, अध्यक्ष सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज औरंगाबाद यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं.
आदरणीय सोमवंशी साहेब. यानंतर रामेश्वररावजी आणेराव यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. अध्यक्ष बीडचे अध्यक्ष रामेश्वररावजी आणेराव यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री वसंतरावजी तामटे यांना विनंती करतो. वसंतरावजी तामटे साहेबांना विनंती आहे की त्यांनी रामेश्वर आणेराव साहेबांचं स्वागत करावं. अजय दर्शनकर सरांना विनंती आहे त्यांनी रामेश्वररावजीचं सत्कार करावा. यानंतर सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष परभणी जिल्हा अशोकरावजी तपके यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आमचा सन्मान स्वीकारावा. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज परभणी अशोकरावजी तपके साहेब यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. श्री राजेश दिलेराव यांना विनंती करतो की त्यांनी अशोकरावजी तपके साहेबांचा सत्कार करावा, स्वागत करावं. अशोकरावजी तपके साहेब सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज जे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष जालना जिल्ह्याचे माननीय ॲडव्होकेट राजेश बनछोड यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. माननीय ॲडव्होकेट राजेश बनछोड साहेब यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. नाही आले का? माननीय अशोकरावजी निधानकर सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज हिंगोली जिल्हा याचे अध्यक्ष अशोकरावजी निधानकर साहेबांना विनंती आहे कृपया त्यांनीही स्टेजवर यावं. त्यानंतर मान्य श्री डांगे साहेब सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य श्री डांगे साहेब यांना विनंती आहे त्यांनी इथं यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. सोलापूरचे मान्य संजयरावजी दास यांनाही विनंती आहे त्यांनी कृपया स्टेजवर यावं. संजयरावजी दास सोलापूर. त्यानंतर बिदर इथून आलेले नागनाथरावजी नागरे यांना विनंती करतो की त्यांनी इथं यावं. माननीय माणिकरावजी गुमटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नागनाथरावजी नागरे साहेबाचं सत्कार करावा, स्वागत करावं. जे की बिदरहून आलेले आहेत, बिदरचे अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. वाडीहून आलेले बसवराजजी मुरकुंद यांनी कृपया स्टेजवर यावं. बसवराजजी मुरकुंद वाडी यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. त्यानंतर सुरपूरहून आलेले कृष्णाजी चव्हाण यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. श्री रमेश बागिलीकर यांना विनंती करतो की त्यांनी बसवराज मुरकुंद यांचा सत्कार करावा. आणि कृष्णा चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी मी रेखाताई पिंपळे यांना विनंती करतो. शिंदगीहून कोणी जर आलेले असतील त्यांना विनंती आहे, शिंदगीहून आलेले त्यांना विनंती आहे कृपया त्यांनी स्टेजवर यावं. आणि चंद्रकांतरावजी उबाळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. कृष्णाजी चव्हाण साहेब सुरपूरहून आलेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी रेखाताई पिंपळे यांना विनंती करतो. मौन राहिले.
करून घे फोन करून लगेच चालू. नाही अध्यक्ष वगैरे कोणी आहेत का? ओके अल्बेल नाव अल्बेल ना अल्मेल अल्मेलहून आलेले अध्यक्ष सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज अल्मेल इथून आलेले अध्यक्ष जर आलेले असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यावं. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आणि धन्यवाद. आयुष्यात सुंदर क्षणाची वाट पाहण्यात वेळ दौडू नका. जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा. जीवनाचे 2 नियम आहेत, बहरा फुलासारखं आणि पसरा सुगंधासारखं. कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो. तेव्हा तुमच्या आयुष्यात आलेला सुंदर क्षण कधी दौडू नका. असंच आपल्या पूर्वजांनी आपणास सांगून गेले. ते गेले म्हणून काय त्यांना आपणास विसर पडतो का? नाही ना. तेव्हा आपण त्यांना स्मरून त्यांच्यासाठी आपण सर्वजण 2 मिनिटं उभं राहायचंय आणि आपल्या समाजातील दिवंगतांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तेव्हा हॉलमधील सर्वांना विनंती आहे, कृपया 2 मिनिटं आपण त्यांच्यासाठी मौन राखूया. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपापल्या ठिकाणी उभं टाकायचंय. आपल्या समाजातील दिवंगतांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. कृपया शांतता. कुमारी गिरिजा आणि कुमारी दीप्ती यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. चला त्यानंतर अकोल्याहून राजेश जाधव आलेले आहेत आणि मी राजेश जाधवांना बोलवतो आणि आदरणीय आमचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी राजेश जाधवांचा सत्कार करावा. पुनश्च एकदा शब्दसुमनाने सर्वांचंच हॉलमध्ये जे आहेत, हॉलच्या बाहेर जे आपल्या कक्षामध्ये बसलेत त्यांचंही, जे स्वयंपाक करत आहेत त्यांचंही, जे बाहेरगावाहून येत आहेत त्यांचंही आणि जे प्रवासात आहेत त्यांचंही स्वागत आपण त्या अगोदरच करणार आहोत आणि करत आहोत. पुनश्च सर्वांचं स्वागत. धन्यवाद. यानंतर माननीय अध्यक्ष साहेब.